तर आज त्या प्रत्येक ड्रायव्हर भावाला सलाम आहे जो हे रोज अनुभव करतो की आंघोळ भेटेल की नाही भेटणार, किंवा जेवण टाइमावरती होईल की नाही होणार, किंवा कंपनीच्या गेट वरती वाट बघावी लागेल की नाही लागणार। हे बघा असं होतंय, आता ती बैल गाई मध्ये झाली त्यात अनर्थ टळला। तुम्ही ट्रान्सपोर्ट क्षेत्र निवडत असाल तर 10 जणांचे सल्ले घ्या आणि मगच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात या। सिटीतला जर प्रवास आपला नेहमीच होत असतो, पण गाव खेड्यामध्ये कसं असतं तर ते पण बघा कशी वाटतात गाव गुजरात मधले। हे गाव कसं चांगलं, हे गाव कसं चांगलं। 4 जण एका बाईकवर, अरे आराम से भाई। हो मोदी साहेब, शहर डेव्हलप करून काय होत नाही हो, खेड्यांचा विकास कधी होणार। अहमदाबाद सिटी पासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावरती। जय बाबा बजरंगबली। समोर डाब्याचं नाव आहे बरं का मित्रांनो, जय अंबे। इथे हाऊस पण आहे आणि साईडला बॅकग्राऊंड म्युझिक पण मस्त असं चालू आहे। गुड आफ्टरनून मित्रांनो, दुपारचा 12:30चा टायमिंग झालाय आणि आपण अहमदाबाद पासून 150 किलोमीटर अंतरावरती थांबलोय। तर इथे आंघोळीला चांगली जागा होती, मस्तपैकी आंघोळ करता येईल, जेवण उरकता येईल आणि 150 किलोमीटरचं अंतर आहे ते आज कव्हर करता येईल। चला पहिला आंघोळ करून घेऊ। शेजारी हाऊस दिसत असं, पार्किंग आहे इथं, हॉटेल पण आहे आणि मस्त असं बॅकग्राऊंड म्युझिक पण चालू आहे। गाडी पण मस्त पुसून झालेली आहे, पाणी मारून थोडं पुसून घेतलं, गाडी करून झाली। आता आंघोळ करू। तर आज त्या प्रत्येक ड्रायव्हर भावाला सलाम आहे जो हे रोज अनुभव करतो। कपडे धुणं, आंघोळ करणं, दाढी करणं, ते कुठं करणं, कोणत्या लोकेशनला करणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत। कारण शेवटी त्याला ज्यावेळेस विचारलं जातं की बाबा तू कसा आहेस रे, तर तो म्हणतो सगळं ठीक चाललंय। तर ही असते ड्रायव्हर लाईफ मित्रांनो। गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ। तर आता तुम्ही विचार केला असेल मागं काय, मागं शिवाजी महाराजांचं खूप मोठं असं राज्याभिषेकाचं आहे आणि आपल्या भारताचं सिम्बॉल आहे ते झेंड्याचं, म्हणून तिकडं पण सवय लागली हो, बाकी काय नाही। तर चला तिथून आता जेवण वगैरे उरकून घेऊ आणि राहिलेला प्रवास कंप्लीट करू। रोटी, चना मसाला आणि सलाडमध्ये बघा टोमॅटो, मिरची, चटणी आणि कांदा। या मित्रांनो जेवायला।
नमक है क्या पाउडर है वो? नमक नहीं है वो? नमक रे नमक का ये नमक है ना। नमक समझ के पाउडर डाल दिया। पाउडर नहीं था वो भी नमक। ऐसा कैसा नमक? ये काला नमक। काला नमक है। हाँ हमें लगा पाउडर है वो, कोई जीरा वाला पाउडर। हाँ, ये जीरा पाउडर है। वही है ना? हाँ जीरा पाउडर। ये है कि जो मिलेगा आपको कम नहीं। सही है। काला नमक भी मिलेगा तो कोई काला नमक होगा। वो थाली आहे वो खास। उरकलंय मित्रांनो आपलं जेवण आणि आता इथून मस्तपैकी 150 किलोमीटर जे राहिले ते कव्हर करून घेऊ। हे बघा समोरच बोर्ड दिसत असेल, राजकोट सरळ, सुरेंद्रनगर एक्झिट, डोलिया एक्झिट आणि हा रोड जातो अहमदाबाद, त्याचबरोबर सानंद आणि पुढं वडोदराच्या साईडला एक नवीन हॉटेल ओपन झालं काठियावाडी, तर त्याच्या तिथं ते म्युझिक चालू होतं। 2-3 तासातच आपण पोहोचून जाऊया। अंतर रोड चांगला आहे, 3 लेन हायवे, त्यामुळे जास्त काय टाइम नाही लागणार। मित्रांनो मगाशी मी म्हणलं होतं की त्या प्रत्येक ड्रायव्हर भावाला सलाम, कारण बघा आज संडेचा दिवस आहे, बरेचसे जण घरी असतील आणि बरेच ड्रायव्हर आज रस्त्यावरती पण असतील, सगळेच असतात। जे ड्रायव्हरची लाईफच अशी आहे की आज या ठिकाणी आज आंघोळ जेवण उरकलंय, तर उद्या कोणती जागा असेल ते त्याला सुद्धा माहित नसतं की आंघोळ भेटेल की नाही भेटणार, किंवा जेवण टायमावरती होईल की नाही होणार, किंवा कंपनीच्या गेटवरती वाट बघावी लागेल की नाही लागणार। तर काहीच फिक्स नसतं हो या लाईनमध्ये, या क्षेत्रामध्ये काहीच फिक्स नसतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की उद्या जर त्याला बुकिंग भेटतंय की नाही भेटतंय हे पण माहीत नसतं। तर त्याचे स्ट्रगल हे त्यालाच माहिती असतात, आणि ते सगळे स्ट्रगल झाल्यानंतर त्याला एंड ऑफ द डे एक प्रश्न विचारून बघायचा, भावा तुझ्याकडे शिल्लक किती राहिले? तर त्याचं एक उत्तर असेल की राहिले बाबा थोडेच राहिले, असंच म्हणणार तो। असं कधी म्हणणार नाही हा भरपूर राहिले, कारण सगळा खर्च वाजा किती शिल्लक राहतंय हे त्या प्रत्येक गाडीवाल्याला माहिती असतं। लोकांना वाटतं की फिरणं आहे, पैसा येत असेल, एवढ्याचं बुकिंग लागलं, एवढे शिल्लक राहिले, एवढे प्रॉफिट झाले, पण नाही, त्याच्या मागं जर खर्च वजा पाहिलं तर शिल्लक ही जी अमाऊंट राहते ना ही नॉमिनल असते, पण कष्ट त्याच्या मागे जे लागलेले असतात प्रत्येकाचे तर ते भरपूर असतात। आणि आज मार्केटची कंडिशन अशी झाली आहे की भरपूर वेळा आहे ना रेट तोडून गाड्या पाळतात। आता त्यांची पण चुकी नाही म्हणता येणार, कारण तो पण एक स्वतःची परिस्थिती सावरण्यासाठी पळत असतो की जाऊ द्या उद्या हप्ता तरी निघेल, त्यामुळे बाबा ठीक आहे एवढं भाडं दे आणि एवढ्यात मी जातो। पण ना मित्रांनो थोडं बार्गेन करायला शिका, थोडं बार्गेन करून रेट वाढवून घ्यायला शिका। हा आडून रेट वाढू नका, म्हणजे गाडी भरून झाली नाही मग आता मला पैसे वाढूनच पाहिजे असं नाही, हे चुकीचं आहे। तुमची एकदा ठरवतानाच कॅल्क्युलेशन करा, त्यानुसार रेट द्या आणि चांगले भाड्याचे रेट घेऊन मग गाडी भरत चला। कमी रेटमध्ये पळाला तर तुमचा लॉस होईल, कारण काय होतं ज्याचं बुकिंग तुम्ही आज कमी रेटमध्ये भरताय ना तर तो माणूस त्याच्यानंतर त्या मटेरियलचे रेट किंवा त्या ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढवत नाही, तर ते उद्या 500 रुपये कमी करून सांगेल। तो हे नाही म्हणणार की आज 10,000 गाडी गेली नाही, उद्या तो म्हणून की उद्या आज 9,500च गाडी गेली आहे। त्यामुळे रेट तोडू नका, तुमचं जे नॉमिनल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉफिट राहणार आहे ना त्याच रेटमध्ये गाड्या भरा, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। हे बघा असं होतंय, आता ती बैल गाई मध्ये झाली तर त्याच्या पाय
हा कारवाला एवढा जोरात गेला होता, थोडक्यात अनर्थ टळला. म्हणून मित्रांनो, हे क्षेत्र निवडण्याच्या अगोदर आणि नवीन गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट क्षेत्रात येण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा फेस करावा लागू शकतात आणि बरेच जण करतात. त्यामुळे हे क्षेत्र जर सोपं वाटत असेल तर तेवढंही सोपं नाही आहे. तुम्हाला बुकिंग शोधणे, कारण नवीन येऊन बुकिंग शोधणं खूप अवघड झालेलं आहे. ग्रुपवरती रेट्स बऱ्यापैकी डाऊन होत चाललेले आहेत. कोणी कोणत्याही रेटमध्ये गाडी घेऊन पळायला लागलं आहे. जे जेन्युअर बुकिंग्स होत्या त्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. तर बरंच मोठं स्ट्रगल आहे आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये फेस कराव्या लागतात. त्यामुळे नक्की विचार करा. तुम्ही ट्रान्सपोर्ट क्षेत्र निवडत असाल तर 10 जणांचे सल्ले घ्या आणि मगच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात या. तर या मित्रांनो, चहा प्यायला जस्ट टोल नाका क्रॉस केला. आपली गाडी लावलेली आहे समोर, तिथं चहाचा ठेला होता. मग चहा प्यायला थांबलो. तरी 40-50 किलोमीटर अंतर आपलं राहिलेलं आहे. चहा पिऊ. चहाचा टायमिंग झाला 4:30 वाजता. किलोमीटर आपल्याला कंपनीचं लोकेशन दाखवते आणि दिवसा असल्यामुळे हा शॉर्टकट घेतला. तर जानेवारी महिन्यात सुद्धा इकडे भात लावगड होते मित्रांनो, बघू शकताय. भात शेती आहे. सिटीतला जर प्रवास आपला नेहमीच होत असतो, पण गाव खेड्यामध्ये कसं असतं तर ते पण बघा कशी वाटतात गाव गुजरात मधले. हे गाव कसं चांगलं, हे गाव कसं चांगलं. ट्रॅक्टर, म्हशी. आणि आता इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. पण आता ह्या म्हशी ज्यावेळेस आपल्या पुढून निघतील त्यावेळेसच आपण लेफ्ट घेऊ शकतो. सानंद लेफ्ट. बघा हा आहे रोड. खतरनाक असा रोड आहे. बघा आता हा रोड आणि हे गावांमधली घरं आणि पोरांच्या बॅटी. कसं आहे तर हा आहे मित्रांनो रोड आणि शॉर्टकट. बघू शकताय कसलं भारी आहे की नाही. 4 जण एका बाईकवर. अरे आरामसे भाई. कसं आहे, कसा वाटला गुजरात मधला गाव ते कमेंट करून नक्की सांगा. आलोय गावाच्या बाहेर. वाह, एक नंबर. मोदी साहेब, नुसती शहरं डेव्हलप करून काय होत नाही हो. खेड्यांचा विकास कधी होणार, करा विचार झाला तर.
तुमच्या अहमदाबाद सिटी पासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर अजून आतमध्ये गेल्यावरती कसं असेल? चला पोहोचूया डायरेक्ट आता. आपलं लोकेशन हे मिताशीला दाखवतंय, कारण साईडचं काम चालू आहे इकडं लेफ्ट साईडला. भरपूर मोठा असा प्लांट आहे आणि इथूनच मला वाटतंय आपलं मटेरियल येणार असेल बरं का. फक्त आता हे लोकेशनचं कन्फ्युजन आहे. ही मिताशी बघू शकताय, इथे आपलं लोकेशन दाखवतंय आणि ही आहे टाटाची कंपनी. हे बघा, वेलकम टू टाटा. ओके, गेट नंबर 2.